1 ते 1.5 फूट लांबीची बाजरीची कणसे आपण सामान्यपणे पाहत असतो. मात्र जालना जिल्ह्यातील दहिफळ गावच्या एका शेतकऱ्याने तब्बल 3 ते 3.5 फूट लांबीची बाजरीची कणसे असलेली तुर्की व्हरायटीच्या बाजरीची आपल्या शेतामध्ये लागवड केली आहे. पाखरांपासून या बाजरीचं संरक्षण व्हावं म्हणून केसाळ व्हरायटीची बाजरी देखील या शेतात लावण्यात आली आहे. या बाजरीपासून एकरी 35 ते 40 क्विंटल उत्पन्न होते. मात्र उन्हाळी बाजरी असल्याने तसेच केसाळ व्हरायटीची बाजरी पेरलेली असल्याने 25 ते 30 क्विंटल एकरी उत्पन्न होण्याची अपेक्षा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. तब्बल 3 ते 3.5 फुटांची बाजरीची कणसे असल्याने आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये देखील या बाजरीविषयी कुतूहल निर्माण होत असून ही बाजरी चर्चेचा विषय ठरत आहे. पाहुयात कसं केलं दहिफळ येथील नितीन काळे या युवा शेतकऱ्याने या तुर्की व्हरायटीच्या बाजरीचं संपूर्ण नियोजन. माझं नाव नितीन उद्धव काळे, राहणार दहिफळ, तालुका जिल्हा जालना. आपण एक नवीन जातीची लागवड केलेली आहे. हे तुर्की जात म्हणून आहे. याचं आपण नवीन बियाणं आणलेलं आहे. एक याचं कणसाची लांबी ही 4 ते 3.5 फुटापर्यंत आहे. याचं आपण एक अशोक पांढरे म्हणून आहे, त्यांचे असं यूट्यूबला बघता त्यांच्याशी संपर्क झाला आमचा आणि त्यांच्या प्लॉटमध्ये आम्ही हे कणीस पाहिलं 4 फुटाचं 3.5 फुटाचं. तर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यातून आम्ही बियाणे आणलेले. याचा हे आमच्याकडं आम्ही याची पेरणी केलेली आहे. आमची पेरणीचं अंतर 2 फुटापर्यंत आहे आणि आम्ही याला आता एक याची पेरणी केलेली आहे आपण 8 जानेवारीला. आणि आता याला जवळपास 8 जानेवारी म्हणल्यानंतर याला 3 महिने कंप्लीट झालेले. नियोजन कसं केलं, खत औषध पाणी? याचं नियोजन म्हणजे आम्ही पेरल्याच्या नंतर 1 महिन्याने आम्ही याला खत टाकलेलं आहे. 20-0-13 आणि युरिया. एक एकरी युरियाचं अर्धी बॅग आणि 20-0-13ची 1 बॅग असं. आणि याला एक फवारणी दिलेली आहे. ते मर रोग लागला होता मला. त्याच्यानंतर याला काही फवारणी नाही, काय नाही, फक्त याला 3 पाणी झालेत. आता व्यवस्थित भरतंय. आम्ही केसाळ टाकलेलं आहे पहा. ते संपर्क म्हणजे असं झालं की याला ह्या जातीला केसाळ नाही आहे, हे याला पाखरं खाण्याची शक्यता जास्त आहे. तर त्याच्यामुळं आम्ही मग केसाळ टाकलं, त्याच्यामध्ये पाखरं खाऊ नये म्हणून. एक संरक्षण म्हणून टाकलेलं आहे ते. आणि आम्हाला याचं उत्पन्नाची अपेक्षा कमसे कम 20-25 क्विंटल तरी आहे. तसं अशोक पांढरे यांना 35-40 क्विंटल झालेलं आहे, पण त्यांच्या हिशोबाने आम्ही थोडं कमी धरलेलं आहे. याला याचं थोडं लेट पण येण्याचं हे पाणी थोडं शिल्लक लागतं. याला एक पाणी शिल्लक लागतं आणि का येण्याचा कालावधी ह्या साध्या आपल्या बाजारापेक्षा थोडा जास्त आहे. याला जास्त दिवस लागतात. आणि याचं बियाणं जर असलं तर आपल्याकडे उपलब्ध राहील 3.5-2.5 फुटापासून समोर तर 3.5-4 फुटापर्यंत याचं कणीस आहे आपल्याकडे. नितीन काळे यांनी 8 जानेवारी रोजी ट्रॅक्टरद्वारे 2 फुटांच्या अंतरावर तुर्की व्हरायटीच्या या बाजरीची लागवड केली. या बाजरीला एकरी 1 बॅग 20-20-0-13 व अर्धी बॅग युरिया असं खत दिलं. मर रोग लागल्याने यावर एक कीटकनाशकाची फवारणी देखील घेतली. आता त्यांच्या शेतातील ही बाजरी बहरात असून या बाजरीपासून एकरी 20 ते 25 क्विंटल बाजरी उत्पन्नाची अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली आहे. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.